सर्ग 7 पुढे सुरू. पिता व पुत्र जर मरण पावला असेल तर स्वतःची छाती बडवून घेत अज्ञानी माणसे त्याच्यास्तव शोक करीत असतात. परंतु अशा असार संसारी ज्ञानी माणसांना जेव्हा एखाद्याचा वियोग घडतो तेव्हा तो त्याच्या वैराग्याचे कारण बनतो आणि ते शांती आणि सुख वृद्धिंगत करत असते. जगात जन्मास आले बरोबरच मृत्यूही त्याच्या पाठोपाठ येत असतो. म्हणून जन्मणाऱ्या माणसाकरिता मृत्यू हा तर अपरिहार्यच आहे की. स्वतःच्या कर्मफळानुरूप सर्व प्राण्यांना जन्म आणि मरण प्राप्त होत असते आणि हे जाणत असूनही अज्ञानी जन आपल्या बांधवांच्या मृत्यूविषयी का बरे शोक करतात. कोट्यावधी ब्रह्मांडेही नष्टत्वास पावली आहेत. अनेक सृष्टीही होऊन गेल्या. सर्व सागर केव्हा ना केव्हा शुष्क होऊन जातात. अशा स्थितीमध्ये क्षणभर अस्तित्व असणाऱ्या या जीवनाविषयी कसली आस्था ठेवायची. अरे, झाडाच्या हलणाऱ्या पानाच्या टोकावर चिकटलेल्या जलबिंदू प्रमाणेच आयुष्य आहे. क्षणभंगूरच की आहे. ते तर अवेळीच निघून जाते. त्याचे बाबत तू कसला काय विश्वास धरतोस. पूर्वजन्मातील देहाकडून निर्माण झालेल्या कर्मामुळेच देहधारी जीवास पुन्हा नवीन देह प्राप्ती होत असते. नंतर त्या नवीन देहाकडून केला जाणाऱ्या कर्मांमुळे पुन्हा त्यास नवीन देह प्राप्ती घडत असते. अशा प्रकारे जीवात्म्यास पुन्हा पुन्हा नवीन देहांची प्राप्तीही होतच राहते. ज्याप्रमाणे माणूस हा जीर्ण वस्त्र त्यागून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणेच देहधारी जीव जीर्ण शरीर टाकून देऊन पुन्हा नवीन देह नेहमी धारण करीत असतो. अशा वेळी त्या संदर्भात शोक करण्याचा संधी तरी कुठे आहे. कारण की हा आत्मा तर कधीही मरत नाही, कधी जन्मास येत नाही आणि तो कधी वाढतही नाहीच. अर्थात आत्मा हा 6 विकारांनी रहित अनंत सच्चिदानंद स्वरूप बुद्धी इत्यादींचा साक्षी आणि नाश रहितही आहे. तो परमात्मा एकच असून अद्वितीय आणि सर्वत्र समरूपाने स्थित असा हा आत्मा आहे. हे ज्ञान आत्म्याच करून शोकाचा त्याग करून तू सर्व कार्ये करावीस. हे कुलनंदन भरता, तेलाच्या डोणीतून आपल्या पित्याचे शव बाहेर काढून मंत्रीगण अंबा ऋषी वर्गासोबतच त्याच्या यथाविधीने अंत्यसंस्कार विधी पार पाड. गुरूंनी अशा प्रकारे सांगितल्यावर अज्ञानजन्य शोक त्यागून भरताने यथाविधी अंत्यसंस्कार क्रिया पार पाडल्या. एखाद्या अहिताग्री पुरुषाचे अंतिम विधी पार पाडले जाते. त्याप्रमाणे गुरु मार्गदर्शनाप्रमाणे शास्त्रोक्त विधीनुसार पित्याचे देही संस्कार करून मग 11व्या दिवशी वेदी पारंगत अशा शेकडो हजारो ब्राह्मणांना भरताने यथाविधी भोजन कर्म केले. तसेच पित्यास्तवच त्यावेळी त्याने ब्राह्मणांना पुष्कळ धन, हजारो गायी, अनेक गावे, पुष्कळशी रत्ने, वस्त्रे इत्यादींचे श्रद्धापूर्वक दानविधी पार पाडले. त्यानंतर भरत, वसिष्ठ, शत्रुघ्न आणि मंत्री यांचे समवेत श्रीरामांचेच स्मरण करीत स्वतःच्या महाली वास करू लागला. महाली असताना भरत मनातल्या मनात विचार करीत असे की जनकनंदिनी सीता व लक्ष्मण यांच्या समवेत
श्री रामचंद्र तर घोर अरण्यात गेले असताना माझी माता केवळ आपल्या दर्शनाने एखाद्या राक्षसणीप्रमाणे माझे हृदय जाळीत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्याचा त्याग करून मीही आजच अरण्यात गमन करून मधुर स्मिताने मुख शोभिवंत असणाऱ्या सीतेसहित श्रीरामांची सततच सेवा करीत राहतो. मी असाच निश्चय करतो. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अयोध्याकांड सप्तम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. श्रीराम जय राम जय जय राम. ह्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.